नमस्कार मित्रांनो, वेल्थ यज्ञ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। सध्या जे मार्केट आहे ते मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे, अंडर व्हॅल्यूड आहे, त्याचं व्हॅल्युएशन किती आहे, काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याच्यासाठी आपण बफेट इंडिकेटर वापरणार आहोत। आपले जे वॉरन बफे आहेत, हे सगळे त्यांना इन्व्हेस्टमेंट गुरु समजतात। ते वॉरन बफे मार्केट व्हॅल्युएशन कसं आहे हे चेक करण्यासाठी कोणता इंडिकेटर वापरत होते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। मित्रांनो, मार्केटमध्ये जर तुम्हाला पैसा मिळवायचा असेल, पैसा जर तुमचा मल्टिप्लाय करायचा असेल तर तुम्हाला योग्य कंपनीमध्ये आणि योग्य व्हॅल्युएशनला पैशाची गुंतवणूक करणे फार महत्त्वाचे असते। त्याच्यासाठी वॉरन बफे जे होते हे एक क्रायटेरिया वापरायचे, त्याला सगळे बफेट इंडिकेटर असे म्हणतात। तो बफेट इंडिकेटर काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। वॉरन बफे जे होते त्यांनी अमेरिकन मार्केटच्या संदर्भामध्ये हा इंडिकेटर वापरलेला होता आणि जनरली जे इन्व्हेस्टर लोक असतात ते हा इंडिकेटर वापरतात। तर त्यांच्या म्हणण्यानुसार मार्केट कॅप टू GDP रेशो हा जर 1 पेक्षा जास्त असेल तर मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे असं वॉरन बफे म्हणतात। मार्केट कॅप टू GDP रेशो म्हणजे व्हॅल्यू ऑफ ऑल लिस्टेड कंपनीज इन द कंट्री डिवायडेड बाय GDP ऑफ द कंट्री इंटू 100। म्हणजे आपल्या NSE किंवा BSE वरती जेवढ्या लिस्टेड कंपन्या असतील त्याची व्हॅल्यू घ्यायची, त्याला डिवायडेड बाय GDP ऑफ द कंट्री घ्यायचा आणि त्याला 100ने मल्टिप्लाय करायचं आणि तो जो रेशो येईल तो रेशो त्याला बफेट इंडिकेटर किंवा मार्केट कॅप टू GDP रेशो असे म्हणतात। मित्रांनो, अमेरिका ही एक डेव्हलप कंट्री आहे आणि तिथलं जे मार्केट आहे ते पूर्ण मॅच्युअर झालेलं आहे आणि तिथला मार्केट कॅप टू GDP रेशो सध्या जो आहे तो 1.5च्या वरती आहे। तोच रेशो आपण इंडियन मार्केटच्या संदर्भात जर पाहिला तर तो किती आहे हे आपण आज पाहूया। मित्रांनो, हा मार्केट कॅप टू GDP कॅल्क्युलेट करण्यासाठी मी मागच्या 12 महिन्याचा जे क्वार्टर्स आहेत त्याचे GDP नंबर्स घेतलेले आहेत। हे टोटल जे GDP आहे तो ट्रेलिंग 12 मंथचा GDP घेतलेला आहे। तसा जर GDP पाहिला तर 1,92,29,814 एवढा ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, GDP म्हणजे काय, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट हे 1,92,29,814 एवढा आहे। आता BSE वरती लिस्टेड कंपन्या ज्या आहेत याचं BSE वरती आपल्याला मार्केट कॅपिटलायझेशन मिळू शकतं। तर BSE वरचे ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन मी 19 नोव्हेंबरला किती आहे ते घेतलेलं आहे। तर ते मार्केट कॅपिटलायझेशन जर पाहिलं तर ते 1,72,12,710 एवढं होतं। आपल्याला क्लिअरिटी येण्यासाठी आणि जास्त त्याचं क्लिअरिटी म्हणजे कळण्यासाठी आपल्याला मी तो पर्सेंटेज टर्ममध्ये काढलेला आहे, म्हणून त्याला ते 100ने गुणल्यामुळं पर्सेंटेज टर्ममध्ये मार्केट कॅप टू GDP रेशो हा आलेला आहे आणि त्याचा मी प्लॉट बनवलेला आहे मागच्या 10 वर्षाचा, म्हणजे मागच्या 10 नाही 20 वर्षाचा बनवला आहे। 2000 पासून ते 2020 पर्यंत एवढा मी मार्केट कॅप टू GDP रेशोचा एक प्लॉट बनवलेला आहे। त्यामुळे आपल्याला सध्याचं मार्केट कसं आहे, मार्केट ओव्हर व्हॅल्यूड आहे का अंडर व्हॅल्यू आहे हे आपण याच्यावरून बघण्याचा प्रयत्न करूया। आपण इथं बघू शकतो मार्केट कॅप टू GDP रेशोचा हा जो ग्राफ जर आपण बघितले सगळे ग्राफ तर 2001 पासून 2020 पर्यंत मी याच्यावरती प्लॉटिंग केलेलं आहे। याचं ॲव्हरेज जे आहे तर हे ॲव्हरेज आहे ते 75 आहे। 75च्या वरती जर आपण गेलो तर मार्केट हे ओव्हर व्हॅल्यूड आहे असं आपण म्हणू शकतो, कारण ते ॲव्हरेजच्या वरती आहे म्हणून आपण मार्केट हे ओव्हर व्हॅल्यूड आहे असं म्हणू शकतो। जेव्हा पण मार्केट ओव्हर व्हॅल्यूड झालेलं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला करेक्शन आलेली दिसलेली आहे आणि जेव्हा पण मार्केट 75 किंवा 70च्या खाली असेल तिथून त्यामध्ये रॅली आलेली आपण पाहू शकतो। आपण जर पाहिलं तर इथं पहा, इथं मार्केट इथं करेक्ट झालेलं आहे। इथं मार्केट
40 किंवा 50च्या खाली गेलं तर एकदम ॲट्रॅक्टिव्ह मार्केट दिसत आहे आपल्याला. त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक रॅली आपल्याला दिसलेली आहे. ही मार्केटला 103 जो ॲव्हरेज आहे ते 103% पर्यंत गेलेला आहे 2007-08मध्ये. ह्याचा पीक जो होता तो 149 पर्यंत गेलेला होतो डिसेंबर 2007मध्ये, ज्यावेळी मार्केट एक्स्ट्रीमली बुलिश होतं किंवा एक्स्ट्रीमली हाय प्राईज्ड होतं. त्यावेळी त्याचा पीक जो होता तो 2007 म्हणजे 2008मध्ये जो मार्केटमध्ये क्रॅश झाला त्याच्या अगोदर मार्केट जे होतं ते 149च्या व्हॅल्युएशनला होतं, म्हणजे 149 हा त्याचा रेशो होता. त्याच्यानंतर मार्केटमध्ये एक जबरदस्त क्रॅश आलेला आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर मार्केट परत वरती गेलेलं आहे. ॲव्हरेजच्या खाली आल्यानंतर आपल्याला बाईंग दिसत आहे यामध्ये. त्याच्यानंतर पाहिलं तर परत मार्केट ओव्हरबॉट झाल्यामुळं परत मार्केटमध्ये आपल्याला क्रॅश दिसत आहे आणि जसं ही 70च्या खाली जाते तसं नंतर आपल्याला परत बाईंग इमर्ज होताना दिसत आहे. हे मार्केट जर आपण पाहिलं तर जेव्हा आपण ॲव्हरेजच्या वरती जातो त्यानंतर मार्केटमध्ये क्रॅश आपण पाहिलेला आहे. त्याचा जर आपण एक रेफरन्स घेतला तर असं म्हणू शकतो की मार्केट सध्या ओव्हरबॉट कंडिशनमध्ये गेलेलं आहे आणि मार्केट इथून करेक्ट करण्याची शक्यता आहे. असं जर बफेट इंडिकेटर जर आपण वापरला तर आपल्याला इथून असं दिसत आहे. त्यामुळं जर तुम्ही मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले नसेल तर सध्या एकदम लमसम करू नका. तुम्ही स्टॅगर्ड वेनं इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा स्टॉक स्पेसिफिक तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. इन्व्हेस्टमेंट करताना चांगले स्टॉक निवडा आणि ते शक्यतो 52 वीक हायला परचेस करण्याचा प्रयत्न करू नका. चांगले स्टॉक जरी असले जसे की HDFC बँक, कोटक बँक, बजाज फायनान्स असे चांगले स्टॉक सेक्टर लीडर जरी असले आणि ते जर तुम्ही 52 वीक हायला जर ते परचेस केले तर तुम्हाला रिटर्न त्यामध्ये दिसणार नाहीत. त्यामुळे ते करेक्ट करण्याचा वेट करण्यात खरंच शहाणपणा आहे असं मला वाटतं. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर ठीक आहे मित्रांनो, परत भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.